आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. टाळ्या वाजून आपण मान्यवरांचं स्वागत करूया. आजचा कार्यक्रम ज्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, ज्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पुरस्कार दिला जाणार आहे ते माननीय माजी ज्येष्ठ समिती अधिकारी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ बँकिंग तज्ञ शिखर बँकेचे अध्यक्ष माननीय विद्याधर अनास्कर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी, माननीय ज्येष्ठ बँकिंग तज्ञ शिखर बँकेचे अध्यक्ष माननीय विद्याधर अनास्कर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉक्टर संजय चौरडिया. मान्यवरांचं टाळ्या वाजून पुन्हा एकदा स्वागत करूया. रंगत संघात प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा जिंदा दिल पुरस्कार यावर्षी माननीय सचिन इटकर यांना प्रदान करण्यात येतोय आणि या सोहळ्यामध्ये आपण सगळेजण जमलेलो आहोत. या सोहळ्यामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. एकदा टाळ्या वाजून सचिन इटकर यांचं अभिनंदन करूया. त्यांच्या प्रेमापोटी एवढ्या सगळ्या टाळ्या आणि सगळ्यांची उपस्थिती आपण बघतोय. त्यानंतर ॲडव्होकेट प्रमोद अडकर यांना विनंती करते की मान्यवरांचा स्वागत सत्कार करावा. माननीय चंद्रकांत दळवी यांचा स्वागत सत्कार ॲडव्होकेट प्रमोद अडकर यांनी करावा. वरिष्ठ माजी ज्येष्ठ समिती अधिकारी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी यांचा सत्कार ॲडव्होकेट प्रमोद अडकर करतात. तसेच ज्येष्ठ बँकिंग तज्ञ शिखर बँकेचे अध्यक्ष माननीय विद्याधर सचिन इटकरांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर वेळ निश्चितपणाने पुरणार नाही. मला दळवी साहेब अत्यंत या पुरस्कार देताना एक अत्यंत कठीण प्रसंग आला बाबा. शिवधनुष्य एक वेळ उचलला सोपं, पण सन्मान पत्र लिहिणं इटकरांचं अशक्य. त्यांचे जे रिझ्युमे त्यांनी मला पाठवलं त्याचा प्रिंटआउट काढला. सर्वांकडे आहे तो हार्ड कॉपी आहे, माझ्याकडे हार्ड कॉपीज पण आहेत. एकदा वाचला, दोनदा वाचला, म्हणले काय करायचं काय यायचं, कारण लिहायचं म्हणलं तर त्या फ्रेम्स आहेत मोठ्या, त्या फ्रेम पण कमी पडतील, एवढं सन्मानपत्र द्यायला लागेल. मग कारण त्याचं इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन करा, मग त्यातलं काहीतरी सार निवडा. हा इट वॉज अ बिग एक्सरसाइज. इंग्लिश माझा फार उत्तम नाही त्यांच्या इतकं, बट समवॉट आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश. सो आय ट्रान्सलेटेड इट इन मराठी, देन आय रोट इन मराठी. But that was really hell of job, Mr. Itkar. Your resume is absolutely magnificent, I must say. And I must also add that you have oldest head on your young shoulders. 55 देश, 55 पेक्षा जास्त देशांमध्ये भ्रमंती केलेले मिस्टर सचिन इटकर. आज मला बऱ्याच जणांनी विचारलं की काय लुक आहे. म्हणलं दरवेळेला म्हणलं ते जॅकेट वगैरे ठरलेलं असतं, पण सिन्स वी आर गिव्हिंग दिस अवॉर्ड टू अ पर्सन हु इज कॉर्पोरेट सल्लागार आहेत ते, त्यामुळं असं काहीतरी वेगळा पेहराव पाहिजे म्हणून मी थोडा जरा, बायको म्हणली की काय घातलंय तुम्ही, म्हणलं थोडस डॉक्टर सतीश देसाई पण म्हणले आल्यावर काय प्रमोद, म्हणलं आता घातलं तर घातलं, म्हणलं त्याला इलाज नाही काही. चांगलं दिसतंय. अरे थँक्यू. तर खरोखरच महत्वाचा पुरस्कार आहे हा. 27 वर्ष आपण हा पुरस्कार देतोय. रंगत संघाचे अनेक पुरस्कार आहेत, 21 पुरस्कार एकंदर आपण वर्षात देतो. बाकी अनेक कार्यक्रम असतात, साधारण 40 ते 45 कार्यक्रम वर्षाला होतात. आमचा मोठा रमाई महोत्सव, आमचे विठ्ठल गायकवाड इथं बसलेत, 1 ते 7 फेब्रुवारी रमाई महोत्सव गेले 12 वर्ष आम्ही तिथं करतो. त्याचे हे मुख्य संयोजक आणि मी त्याचा अध्यक्ष. तो कार्यक्रम असतो. असं आतापर्यंत व्यवसाय वकिली सांभाळून जे जमलं ते करत आलो आणि करत राहणार. त्याचं कारण असं की आज वर्षभरात मी जे कार्यक्रम करतो ते वेगळे पुरस्कार असतात. त्याच्यामध्ये अनेक 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 प्रसिद्धी परांमुख व्यक्ती आम्ही निवडतो की ज्या फोकस्ड काम करतात, तेच काम सकाळी उठून रात्रीपर्यंत करतात. आपण ते करू शकत नाही. आपण नाही करू शकत तर आपण काय करू शकतो, निदान त्यांना समाजासमोर आणू शकतो, त्यांचा सन्मान करू शकतो, त्यांच्या कार्याची समाजाला ओळख करून देऊ शकतो. मग काय थोडंफार काय लोकांनी त्याच्यातनं प्रोत्साहन घेणं
हा मी जे काय कार्यक्रम करतो ते नुसते कार्यक्रम नसतात. प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी थॉट प्रोसेस आहे, ती थॉट प्रोसेस डेव्हलप झाली पाहिजे अँड इट शुड गो टू द सोसायटी. मी प्रोफेशनल अँकर नाही. आडकर सर आणि सचिनजी यांच्या निखळ मैत्रीमुळे मी आज इथे उभा आहे. सुरुवात करण्याआधीच असे म्हणेन, गा सकू आपका नगमा, गा सकू आपका नगमा, वो साज कहां से लाऊं, सुना सकू आपको कुछ तो अंदाज कहां से लाऊं. यूं तो चांद की तारीफ करना आसान है, यूं तो चांद की तारीफ करना आसान है, कर सकू आपकी तारीफ तो अल्फाज कहां से लाऊं, वो अल्फाज कहां से लाऊं. ही खरंच आजची माझी स्थिती आहे. सचिनजींचे कार्य हिमालयासम उत्तुंग आहे. सांस्कृतिक दूत म्हणून परिचित असलेल्या सचिनजींचा जन्म स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी लातूरमध्ये झाला. उस्मानाबाद, कळंब, लातूर येथे प्राथमिक व माध्यमिक 12वी पर्यंतचे शिक्षण झाले. 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ते विभागात प्रथम क्रमांकाने 93% मार्क मिळवून उत्तीर्ण झाले. आणि एवढे मार्क मिळाल्यानंतर शिष्यवृत्तीस ते पात्र ठरून त्यांचे पुढील शिक्षण अगदी सुकर झाले. रंगत संगत प्रतिष्ठानचा मानाचा जिंदा दिल पुरस्कार आज आपणास प्रदान करण्यात येत आहे. आपल्या पुढील वाटचालीस रंगत संगत प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांतर्फे हार्दिक शुभेच्छा. रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा जिंदा दिल पुरस्कार 2025 आपणास माजी ज्येष्ठ संधी अधिकारी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतजी दळवी व ज्येष्ठ बँकिंग तज्ञ शिखर बँकेचे अध्यक्ष माननीय विद्याधरजी अनासकर साहेब या दोघांच्या शुभ हस्ते प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड विद्यापीठचे कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई व सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रोफेसर संजयजी चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे. जिंदा दिल पुरस्काराचे हे गौरवशाली 27वे वर्ष आहे. आपले भावी जीवन असेच फुलत राहो. आपल्याला दीर्घायुष्य, आरोग्य, कीर्ती, संपदा लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. ॲडव्होकेट प्रमोद ज्ञानेश्वर आडकर, अध्यक्ष रंगत संगत प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद, 20 डिसेंबर 2025. धन्यवाद. नमस्कार. आज या व्यासपीठावरून खूप वेळा प्रमुख पाहुणे म्हणून, कधी कधी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून अनेक वेळा या ठिकाणून भाषणे केलेली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद हे कायम एक ऊर्जा केंद्र म्हणून राहिलेलं आहे. कारण ज्या ज्या वेळेस आपण म्हणजे कुठेही देशामध्ये परदेशामध्ये गेलो, कितीही प्रवास केला, तरी या ठिकाणी आल्यानंतर एखादा कार्यक्रम ऐकला, एखादं चांगलं भाषण ऐकलं किंवा एखाद्या साहित्यिक कवी किंवा एखाद्या प्रतिभावंत अशा लेखकाचा किंवा एखाद्या असा प्रतिभासंपन्न व्यक्तीचा या ठिकाणी सहवास लाभला की एक नवीन ऊर्जा मिळते. पण या वास्तुकरांनी कायम एक ऊर्जा केंद्र म्हणून पाहतो आणि या ठिकाणी आज हा सन्मान मिळणे मला खरंच अतिशय माझ्यासाठी आनंददायी अशी गोष्ट आहे. दुसरं असं की आज ज्यांच्या हस्ते सन्मान मिळाला ते तिघही जण माझ्या आयुष्यामध्ये कायम मी त्यांना एक आदर्श म्हणून पाहत आलो.
अनास्कर साहेबांचा परिचय थोडासा उशिरा झाला आयुष्यामध्ये, पण अनास्कर साहेबांचा पूर्ण जीवन प्रवास हा वेगवेगळ्या स्पेशली लिज्जतच्या माध्यमातून, सुरेश खोतेचा माझा खूप जवळचा संपर्क होता, गिरीश गांधी आमचे कायम नागपूरचे, जे कायम त्यांनी मला मार्गदर्शन केलं, किंवा सती देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत. तर यांच्या मार्फत बाळासाहेब, त्यांचा संघर्ष, त्यांच्या आईंचे कष्ट आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपसूक काही न करता म्हणजे आपले हात त्यांच्या पायाशी जातात असा व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं, ते काय त्यांना बाळासाहेबांना आदर्श म्हणून पाहत आलो आणि मागच्या काही वर्षामध्ये अतिशय जवळून त्यांच्याशी काम करण्याची मला संधी मिळाली. दळवी साहेब हे अतिशय उत्तम प्रशासक म्हणून कायम मी शासनाच्या अतिशय जवळून पहिल्यापासून काम करत होतो. अतिशय कर्तव्य दक्ष आणि प्रशासनामध्ये दोन प्रकारचे अधिकारी आपण पाहतो की आता एकदा ज्यावेळेस तुम्ही त्या पदावर असता तर पदामुळे ज्यांना महत्व प्राप्त होतं असे अधिकारी आणि आपल्या कर्तृत्वाने त्या पदाला मोठं करणारे असे अधिकारी. दळवी साहेबांनी कायम ज्या ज्या ठिकाणी प्रशासनामध्ये काम केलं त्या ठिकाणी स्वतःची छाप सोडली आणि ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी तो दळवी पॅटर्न म्हणून तो प्रसिद्ध झाला. म्हणजे त्यांची संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ही योजना, त्याचे जनक आर पाटील हे जरी त्या काळाचे तत्कालीन मंत्री म्हणून त्यांचं श्रेय आपण कायम देतो, पण त्यावेळेस त्यांच्या सोबत त्याचे सेक्रेटरी म्हणून काम करणारे दळवी साहेब, त्यांनी तो पूर्ण ती योजना ती कशी प्रत्यक्षात आणायची आणि पुढे तीच केंद्र सरकारने ती महात्मा गांधी स्वच्छता अभियान जे काही सगळ्या देशभर राबवलं गेलं आणि ती तशीच्या तशी योजना जी केंद्राने स्वीकारली त्याचे जनक असतील दळवी साहेब किंवा तुमचा झिरो पेंटन्सी सारखा प्रोजेक्ट असेल किंवा प्रशासनातून बाहेर पडल्यानंतर स्वतःचं गाव हे आदर्श गाव कसं होईल यासाठी कायम ते कार्यरत राहिले. निडळ आज देशातलं एक चांगलं उदाहरण म्हणून त्यांनी कायम निडळची चर्चा होते. असे अतिशय कर्तव्यदक्ष असे अधिकारी कायम मला पहिल्यापासून प्रेरणास्थानी होते. आज ते व्यासपीठावर उपस्थित आहेत. एकमेव माणूस या देशामध्ये म्हणजे मी दोन व्यक्ती ज्यांची सुरुवात शून्यातून पण ते करिअर आपण कधी विचारही करू शकत नाही अशा प्रकारे की जे इंडस्ट्रीमध्ये फोर्स मोटर्समध्ये अतिशय मोठ्या पदावर कार्यरत असणारे संजय चोरडिया ती नोकरी सोडून एक शिक्षण संस्था चालू करतात. हा एक देशातला एक अभिनवाचा प्रयोग होता आणि सूर्यदत्ता ग्रुप सारखी एक अतिशय दर्जेदार संस्था ते आज जर फोर्स मोटरमध्ये राहिले असं कदाचित मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून तिथं त्यांनी काम केलं असतं तर त्यापेक्षा मोठं पद त्यांच्या वाट्याला आलं असतं. पण त्यांनी ते सगळं एका टप्प्यावर सोडून एक आयुष्यात एक आव्हान म्हणून स्वीकारून एक चांगली शिक्षण संस्था उभी केली. दुसरे आमचे आदर्श मित्र आहेत रामदास काकडे म्हणून, एक शिक्षक होते पण शिक्षण संस्थेतून बाहेर पडून एक मोठे उद्योजक म्हणून निर्माण झाले ते रामदास काकडे. म्हणजे दोघे मला म्हणजे कायम त्यांच्याबद्दल मला कुतूहल राहिलं की हे थोडेसे परस्पर विरोधी पण आज संजय चोरडे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत त्याचा एक आनंद आहे. आज समोर सगळेच कुटुंबातील व्यक्ती आहेत पण मला पुण्यामध्ये ज्या लोकांनी ओळख दिली कारण उद्योग क्षेत्रामध्ये काम करत होतो हे काम सगळं मुंबई दिल्ली या आणि बाकी ह्याच्यामध्ये होतं पण पुण्यातली जी ओळख होती ती साहित्य कला संस्कृती या क्षेत्रामध्ये तर ती विजय बाविस्कर सरांनी दिली. कारण ते ज्यावेळेस लोकमतला संपादक म्हणून पुण्यात आले आणि लोकमत ज्यावेळेस सुरू झाला लोकमतचा इथला सुरू व्हायचा काळ आणि आमचा उमेदीचा काळ हा एकच होता. त्याच्यामुळे मला कायम बाविस्कर सरांबद्दल असं वाटतं की त्यावेळेस दोन व्यक्ती आमच्या पाठीमागे खंबीरपणे तर तीन व्यक्ती मी मधील उभा राहिल्या की एक भाई वैद्य की जे आमच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे, दुसरे दमा मिराजदार, हे दोघे विचाराने अतिशय कॉन्ट्रास्ट पण आमची मैत्री अशी की ते आमच्या व्यासपीठावर सगळे एकत्र यायचे. पण दादा प्रत्येक कार्यक्रमामध्ये असे रेअर कॉम्बिनेशन पुण्यामध्ये भाई वैद्य आणि दमा मिराजदार असे कार्यक्रम आपले झालेले आहेत त्या ह्याच्यामध्ये आणि त्या कार्यक्रमाला लोकमतच्या माध्यमातून बाविस्कर सरांनी आम्हाला ती प्रतिष्ठा मिळवून दिली. माझ्या दृष्टीने जसं म्हणजे कोल्हापूरमध्ये आपण शाहू महाराजांचं उदाहरण देतो की ज्यावेळेस महाराजांनी कांबळे नावाच्या ग्रस्ताला एक चहाचं दुकान चालू करून दिलं पण ज्यावेळेस तिथं कोणी गिराईक जात नव्हतं ते सुद्धा महाराज ज्यावेळेस तिथं जाऊन चहा प्यायला लागले त्यावेळेस गिराईक यायला सुरुवात झाली. तसं आमच्याही बाबतीमध्ये पुण्यामध्ये त्यावेळेस आम्ही आमचं काम सुरू केलं त्यावेळेस ह्या तीन लोकांनी मला त्यांच्याबद्दल कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करायची की यांनी आम्हाला खरं त्यांच्या उपस्थितीने
आणि मग नंतर असा वेळ आली एक याच्यामध्ये की भारतातला सगळे दिग्गज लोक हे आमच्या व्यासपीठावर येऊन गेले. आज मनोहर कोलते पहिल्यापासून माझ्यासोबत काम करतात, उद्धव कानडे आज आपल्यात नाही आहेत, पण आम्ही महाराष्ट्र साहित्य कला प्रस्थान सभेच्या मार्फत आज देशातल्या साहित्य कला संस्कृती या क्षेत्रातल्या सगळ्या दिग्गज लोकांना या व्यासपीठावर आज आम्ही आणू शकलो. आणि त्यामुळं तो एक आनंद आहे. 25 वर्ष झाली कशी ती कळली नाही. खरं तर 2000 साली मी पुण्यात आलो आणि आज खरं तर योगायोग आहे. या वास्तूमध्ये हा पुरस्कार ज्यावेळेस मी घेतला तर मला एक 25 वर्षापूर्वीची गोष्ट आठवली. त्यावेळेस आम्हाला म्हणजे माझा सगळा प्रवास हा अतिशय खेडेगावातून सुरू झाला. म्हणजे आई या ठिकाणी आहे, तर ती एक शिक्षकी शाळेत शिक्षक होती आणि मी सुद्धा तिचाच विद्यार्थी होतो आणि 1ली ते 4थी ती आमची शिक्षिका त्या ह्याच्यामध्ये. आणि त्यावेळेस तर शिक्षकांचं आयुष्य फार खडतर होतं. म्हणजे आता तरी खूप सुखसुविधा आल्या, पण ज्यावेळेस आईने काम केलं तर शाळेला दरवाजा नसायचा. तर तो फळा जो आहे जो ज्याच्यावर मुलांना शिकवलं जायचं तो संध्याकाळी दरवाजा व्हायचा त्या शाळेचा. आणि अशा प्रकारची, आणि ज्या ठिकाणी म्हणजे आई पहिल्यांदा राहत होती तिथं पण दरवाजा नव्हता, तर तो दुसरा एक फळा तिथं दरवाजा म्हणून त्या हे असं. तर अशा ठिकाणाहून पण तिने आम्हाला घडवलं, खूप चांगले संस्कार दिले. आईने खूप चांगलं शिक्षण सुरुवातीला दिलं, त्यामुळे माझा एक पाया चांगला झाला. आणि वडील पण अतिशय कष्टाळू होते. वडिलांनी प्रामाणिकपणा दिला की आयुष्यामध्ये कधी कुणाला फसवायचं नाही, आयुष्यामध्ये कायम सगळ्यांच्या उपयोगाला यायचं. आणि त्यांचा पण एक खूप चांगली शिकवण होती. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये माझं लग्न झाल्यानंतर की आता 22 वर्ष, तर माझी पत्नी पण एकदम माझ्या म्हणजे मागे नाही, आपण म्हणतो की मागे उभं असते तसं नाही, ती बरोबर म्हणजे काय माझ्या सोबत आहे. आणि त्यामुळे तिचा गेली 22 वर्ष तिच्यामुळे, कारण मी त्या 22 वर्षातले मला आता मी आज कॅल्क्युलेट करत होतो सकाळपासून आपण 22 वर्षातले किती दिवस घरी राहिलो. तर खरं तर म्हणजे मी आजच्या काळामध्ये ज्यावेळेस लोकांचे ब्रेकअप्स आणि छोट्या छोट्या कारणावरून होणारे घटस्फोट पाहतो, तर जर आजच्या काळात माझं लग्न झालं असतं तर ते पहिल्या 10 दिवसातच मोठं असतं. फार काळ, पण 22 वर्ष तिने कुठल्याही प्रकारची कधीही, कारण मी जवळपास 16 ते 17 वर्ष मी काढत होतो. मी घराच्या बाहेरच आहे त्या 22 वर्षातले. आणि मागचे जवळपास फक्त 2015 नंतरच मी पुण्यात राहिलो. खरं तर त्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या अनेक प्रोजेक्ट्सवर. आणि एक होतं मात्र, एक बाळगुण होतं की आपल्याला आयुष्यामध्ये, जसं मी कायम तिला प्रेरणास्थानी मानतो ती हेलन केलकर. मी ज्यावेळेस कॉलेजला होतो तिचं पुस्तक वाचलं. त्या पुस्तक वाचल्यानंतर मला 4-5 दिवस झोपच लागत नव्हती, कारण तिचं एकच वाक्य मला कायम झोपू देत नव्हतं की लाईफ इज इदर अ चॅलेंज ऑर एन ऍडव्हेंचर, इफ इट इज नन इट इज नॉट अ लाईफ एट ऑल. आणि ते पुस्तक वाचलं आणि भारावून गेलो. आणि मग ठरवलं की आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये आयुष्य हे आव्हान म्हणूनच घ्यायचं आणि ते ऍडव्हेंचर म्हणूनच जगायचं. त्याच्यामुळे कंपनीमध्ये ज्यावेळेस कुणी कुठल्या देशात नवीन जायला तयार झालं नाही, तर मी पहिलं हात वर करायचं आणि सांगायचं की मी जातो. आणि मी संधी मिळवली, संधीची कधी वाट पाहिली नाही. तर जी संधी कुणी घ्यायला तयार नव्हतं त्या संधी मी कायम घेतली आणि त्यातून मी पुढे गेलो. मग विचार त्यावेळेस असा नाही केला की आपण यात यशस्वी होऊ का नाही, पण ते माहित नाही. पण कसं कदाचित ते ग्रामीण भागातून आल्यामुळं आणि ते पहिल्यापासूनच उपजत एक बाळकडं होतं की त्याच्यामुळे कायम आशादायी ऑप्टिमिस्टिक राहायचं आणि आव्हानांचा स्वीकार करायचा. आणि आयुष्यामध्ये मी आज खरं तर प्रमोदजींना यासाठी धन्यवाद देईल की पुरस्कारामुळे 25 वर्षात, कारण कधी विचारच केला नव्हता आपण काय केलं आणि आपण कुठपर्यंत आलो. पण या निमित्ताने थोडासा विचार झाला. थोडासा आपला वेळ घेतो आज, एक 5-10 मिनिटं जास्त बोलतो, पण जरा थोडासा मला काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्यात. पण 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कदाचित तो जून 2000चा जून मधला कुठला तो दिवस होता. आणि मला साहित्य परिषदेचं पहिल्यापासून अट्रॅक्शन होतं, कारण मी कराडला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसीला पूर्ण स्कॉलरशिपवर शिक्षण घेतलं फार्मसीला. आणि त्या काळामध्ये कराडमध्ये राहायचं कारण एक होतं की त्यावेळेस पुण्यापेक्षा कराडचं सांस्कृतिक वैभव हे जास्त होतं. पुणे हे आपण काय अजूनही म्हणतो की हे निश्चित भारताची सांस्कृतिक राजधानी आहेच, पण त्या काळी कराडमध्ये जे सांस्कृतिक वैभव होतं जे आम्ही पाहिलं त्याच्यामध्ये, आणि मी भारावून गेलो. यशवंतराव चव्हाणांच्या नावाने जे तिथलं प्रतिष्ठान आहे, लायब्ररी आहे, म्हणजे तिथं सगळ्यात जास्त लायब्ररीचा वापर मी केला असेल त्या काळामध्ये. आणि मला वाचनाची जी आवड लागली त्याच्यामध्ये, त्यातून व्यक्तिमत्व प्रगल्भ होत गेलं मला. आणि मी फक्त वाचून थांबायचो नाही, जे पुस्तक वाचेल तर मी छडा लावायचो, ज्यांनी पुस्तक लिहिलं त्याला जाऊन भेटायचो.
हे फक्त वाचून थांबलो नाही आणि त्यामुळे मला अनेक दिग्गजांचा परिचय होत गेला. म्हणजे त्या काळामध्ये राम शेवाळकरांपासून शांताबाई शेळकेंपासून त्यांची ज्याची किंवा अशी अनेक शिवाजी सावंतांची पुस्तकं आहेत. तर मी वाचून थांबलो नाही. तर त्यावेळेस मोबाईल सारखी साधनं होती, मी पत्र लिहायचो. सचिनजी, तुम्हाला सर्वप्रथम खूप खूप तुम्हाला शुभेच्छा, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला असं वाटतं की इथं स्टेजवर जेवढे मान्यवर बसलेले आहेत आणि समोर सर्व दिग्गज मंडळी बसलेले आहेत, आपले कुटुंबीय इथे आहेत आणि मी स्वतः इथे देखील आहे. आमच्या सर्वांच्या वतीने प्रवीण भाषण केलेलं आहे. तरी देखील बोलण्याची संधी दिल्यामुळे काहीतरी 2 शब्द बोलले पाहिजे. साथ आणि संगत अतिशय सुरेख सांगितलं. त्याच्यामुळे आपलं एक जीवन घडतं किंवा जीवनाला एक वेगळी दिशा मिळते. अशा ह्या सचिनला रंगत संगत प्रतिष्ठानचे आपल्या सर्वांचे आवडते, मनापासून आवडते प्रमोद आडकरजी यांनी आज हा कार्यक्रम ठेवला, आम्हाला इथे पाहुणे म्हणून बोलवलं. त्याबद्दल रंगत संगत प्रतिष्ठान आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच सचिनचं सर्व कुटुंबीय, खास करून मी आईचं फार मनापासून अभिनंदन करेन की अशा पुत्राला तुम्ही जन्म दिला. वहिनी त्या बोलले की आपल्याबरोबर नसतात आणि असं असतं तर असं झालं असतं. तसं काही झालं नसतं, कारण ते काही होणारे नाही. पण ताई, मला तुझा नंबर पाहिजे, तर आमचा ते फोन उचलत नाही. तुला माहिती असते की ते कुठे असतात. त्यांनी भाविस्करांविषयी सांगितलं, त्यांनी आमचे मित्र इथं रवी चौधरी आहे त्यांचं बद्दल सांगितलं, नंतर आमचे लोणकर साहेब आहेत आणि ते सर्व दिग्गज मंडळी आहेत ज्यांना आम्ही नेहमीच भेटत असतो. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे सचिन इटकरजी आहे. तर मी सचिनजी विषयी आता काय बोलू हा मला खरा प्रश्न आहे. पण सचिन इटकरजी ॲज अ गुड ह्युमन बिईंग, सचिन इटकरजी ॲज अ सोशल वर्कर, सचिन इटकरजी ॲज अ एज्युकेशनलिस्ट, सचिन इटकरजी ॲज अ सायंटिस्ट वेन ही वर्क इन दी फार्मा सेक्टर, मास पेटंट्स आणि त्याची रॉयल्टी. मला त्यांनी सांगितलं तू इंडस्ट्री सोडून तुम्ही इथं आला, एज्युकेशनमध्ये आला. आणि त्याने इंडस्ट्री सोडून ते फक्त एका क्षेत्रामध्ये नाही गेले, ते सहकार क्षेत्रात गेले, ते सांस्कृतिक क्षेत्रात गेले, ते राजकीय क्षेत्रात गेले. आणि असं कुठलंही मला असं वाटतं की एक क्षेत्र राहिलेलं नाहीये की ज्यामध्ये ते आता कार्यरत नाहीये किंवा कार्यरत नव्हते. तसं रंगत संघाचं खरोखरच मला वाटतं एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव गेलं पाहिजे. ज्या प्रकारे आपण समाजामध्ये कार्यरत असताना लोकांपुढे आणताय, नुसतं लोकांपुढे आणत नाही, त्यांचे विचार ऐकल्यानंतर खरोखरच समोरच्या माणसाचे विचार करायची एक बदलती, साईटच बदलली. ज्यावेळी मला पत्रिका आली त्यावेळी त्याच्याबरोबर तुम्ही एक त्याचं हे पाठवलं, परिचय पाठवला, बायोडाटा पाठवला. बायोडाटा मी वाचत होतो. मी तर जवळनं ओळखतो. आमच्या दोघांचे कॉमन म्हणजे भावे सर असेल, मधुकर भावे, पवार साहेब, मोठे साहेब. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मला हे वाचताना असं आठवलं की मी बायोडाटा खूप वाचला, छान आहे, खूप मोठा आहे. पण मी बोलताना मला सचिन कसा दिसला, सचिन मला कसा भावला, ते 2 मिनिटात आपल्यासमोर मी मांडणार आहे. मी जरी साहित्य परिषदेचा उपाध्यक्ष असलो तरी माझी भाषा ही साहित्यिक नसणार आहे, म्हणजे असे काय म्हणता तुम्ही त्याला, तशी नाहीये. सर्वप्रथम हा अलंकारिक नाहीये, कारण हार्डकोर बँकर आहे, 2+2 4 प्रॅक्टिकल आहे. सर्वप्रथम खरं प्रमोदजींचं कौतुक केलं पाहिजे की या पुरस्काराचे नाव आहे आणि त्याची विशेषणं जी आहे, जी विशेषणं मी बघितली, मी तंतोतंत सचिनला लागलो. जिंदा दिल म्हणजे काय हे मी वाचत असताना मला सुचत गेलं, तसं मी टिप्पण करत गेलो. ज्याचं हृदय सतत उत्साही व मनाने तरुण, जीवनावर प्रेम करणारा व सर्वात महत्वाचे म्हणजे सकारात्मक वृत्तीचा मनुष्य, म्हणजे ज्याच्या असंही वर्णन केल्यासमोर जी व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते ती सचिन. त्यामुळे जिंदा दिल हा पुरस्काराचं नावच इतकं जबरदस्त आहे. त्यामुळे सचिन किती देश फिरला, कुठं गेला, काय घेतलं, किती त्याचे मित्र आहेत, त्यापेक्षा ते व्यक्तिमत्व जे सगळ्यांना हवावंसं वाटणारे एक व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळं की सचिन समोर एकदा कामात कितीही जरी अडचणी आल्या तरी त्यांनी सांगितलंय की तो आशा सोडत नाही.
आणि जिंदादिल माणसाचं ते गुण आहे, तर आशा सोडत नाही कितीही अडचणीत येते. एकदा त्याच्या मनात आलं की त्या गावामध्ये त्या ह्याचं घर शोधण्याला किती अडचणी होते, तो त्या चित्रकाराचं घर त्यांनी शोधलंच आहे. सर्वप्रथम माफी मागतो, ते भारतीय सगळ्या विमानांचं जे कोलमडलेलं वेळापत्रक आहे आणि त्याचा मी आज अनुभव घेतला. ठीक आहे, तरी पोचलो कसं बसत. थँक्यू. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माजी ज्येष्ठ संधी अधिकारी व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दळवी साहेब, ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनासकर साहेब, सूर्योदय इन्स्टिट्यूटचे संपादक चोडिया साहेब व सर्व इथे उपस्थित आमचे मित्र परिवार आणि पाहुणे आणि रसिक, आजचा क्षण अत्यंत गौरवाचा आहे. जेव्हा सरांनी मला फोन केला की असं आम्ही 27 वर्ष अवॉर्ड देतोय आणि जिंदादिल पुरस्कार, तर एकदम नाव एवढं अप्रोप्रिएट आहे. ज्यांना पुरस्कार देत आहे तर नाव एवढं अप्रोप्रिएट, एक संयुक्तिक वाटलं आणि खरोखरच मला तुम्हाला धन्यवाद द्यावेसे वाटतात माझ्यातर्फे की हा पुरस्कारासाठी तुम्ही सचिनजी इटकर यांना आपण त्यांची हे केली, त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो. सचिन इटकर सरांचं मी फार थोडक्यात घेतो, कारण सांगायला माझी त्यांची 2007 पासून ओळख आहे, बरेचसे किस्से आहेत. पण बरेचसे किस्से आहेत, पण माझी ओळख त्यांची 2007 पासून आणि 2009ला हर्षवर्धन पाटील साहेबांचा इंदापूरचा कॅम्पस होता. आम्ही दोघं त्याची उभारणी आणि बांधणी 2014 पर्यंत आम्ही करत होतो. त्यावेळेला जायला जवळजवळ 7-8 तास लागायचे इंदापूरला. त्या सगळ्या छोटासा रोड असायचा, त्यामुळं आमचं संभाषण, आपले एकमेकांचे पैलू आणि एकमेकांना समजून घेणं, हे आणि ती दोस्ती आणि जो काही त्यांचा स्नेह आणि जे बंधुप्रेम, काय म्हणाल त्या ह्या नात्याला काही मी काही म्हणू शकत नाही नक्की काय म्हणावं. पण ज्या वेळेला अडचण असते, ज्या वेळेला माझी स्वतःची वैयक्तिक बांधणी झाली असेल अथवा आमच्या संस्थेची पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची जी काही उभारणी झाली असेल, त्यावेळेस सचिन इटकर सरांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे असं मी समजतो. असं दिवस जात नाही की आमचं दोघांचं संभाषण होत नाही. कुठली तरी अडचण, काहीतरी गोष्टी असतात, माझ्या परिचयातले आलेले लोक आणि बरेचसे मोठे उपक्रम आम्ही एकत्रितपणे घेतले. आणि परत एकदा सरांचं तुमचं अभिनंदन करतो हे पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि संस्थेचं आहे की खरोखर जिंदादिल व्यक्तीला आपण हा पुरस्कार जिंदादिल पुरस्कार दिला. थँक्यू व्हेरी मच. सचिन इटकरांना जिंदादिल पुरस्कार देण्यासाठी आणि खास करून व्यासपीठावर उपस्थित असलेले सत्कार मूर्ती पहिल्यांदा सचिन इटकर, त्याचप्रमाणे ज्याने अतिशय सुंदर भाषण केलं या ठिकाणी आणि नेहमीच सुंदर बोलतात, मोठे सुंदर काम हे करतात, विद्याधर अनासकर माझे मित्र, त्याचप्रमाणे प्रमोद आडकर. काय बोलायचं, संगत तुम्ही बघा संगतीचा विषय काढला, त्यांच्या शब्दामध्ये साथ आणि संगत आहे त्या शब्दामध्ये. तर रंगत संगत प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट प्रमोद आडकर ज्यांनी हा सुंदर कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे, त्याचप्रमाणे अतिशय वेळेवर पोचलेले डॉक्टर, म्हणजे आल्यानंतर सत्कार परत भाषण आणखी काय पाहिजे. डॉक्टर गिरीश देसाई आमचे मित्र, श्री दत्ता इन्स्टिट्यूशनचे प्रमोद चोरडिया, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वजण मान्यवर आणि खास करून सपना इटकर, त्याच्यानंतर त्यांच्या मातोश्री, त्यांचे कुटुंबीय आणि आपण सर्वजण, सगळ्यांचीच नावं घ्यायला पाहिजेत, आपण सर्वजण इटकरांचे मित्र म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. जिंदादिल पुरस्काराच्या नावाबद्दल तर आपण सगळ्यांनी बोललोच, आता ते पुन्हा रिपीट करण्यात पॉईंट नाही, पण आपल्याला बोललं पाहिजे ते प्रमोद आडकरांच्या बद्दल खरं तर, आणि रंगत संगत प्रतिष्ठानच्या बद्दल बोलायला पाहिजे. वर्षभरामध्ये 45 पुरस्कार द्यायचे, 45 पुरस्कार द्यायचे वर्षभरामध्ये. ते माणसं आयडेंटिफाय करायची, अशा पद्धतीचे जिंदादिल कार्यक्रम करायचे आणि वन मॅन, मला तर ते
प्रतिष्ठान दिसते पण ते तुमचं सगळं वन मॅन शो दिसतोय एकंदरीत या ठिकाणी मला असं वाटतं. बरोबर आहे ना? आणि काय मदतीला त्यांना तिकडे बसवलं अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी असं ते स्टेजवर तरी बसवा. अशा प्रकारचं काम करताय, फार कौतुकास्पद अशा प्रकारचं तुमचं काम आहे. आणि 1992 पासून आपण हे रंगसंगत प्रतिष्ठान सुरू केलं आणि आतापर्यंत 1560 कार्यक्रम विनामूल्य केलेले आहेत. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे खरंच वर्ल्ड रेकॉर्ड आता आपण रोज नवीन वर्ल्ड रेकॉर्ड वाचतो. आजच्या कार्यक्रमामध्ये जर त्या वर्ल्ड रेकॉर्डच्या ग्रुपला बोलवलं असतं तर आजच्या कार्यक्रमाचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं असतं. 61वा कार्यक्रम म्हणून म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद. आज सचिन इटकरांच्या या समारंभामध्ये सगळ्यात जास्त समाधान जर का कुणाला झाला असेल माझ्या दृष्टिकोनातून तर त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या पत्नी. सगळ्यात जास्त समाधान